या संस्थेचे सचिव आदरणीय अरुण माने सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले परिसरातील ग्रामपंचायतीचे सदस्य पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक शिर्के सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित असलेले पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण मला इथे निमंत्रित केलं, सत्कार केला आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. मला पहिल्यांदाच हे सांगायला खूप आनंद वाटतो की अनेक ठिकाणी मी जातो, पालकांचं मीटिंग नाही, उद्बोधन वर्ग मी म्हणतो त्याला. मीटिंग वेगळी असते. मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चर्चा होते, सूचना दिल्या जातात. उद्बोधन वर्ग हा अशा अर्थाने की त्याला काहीतरी मार्गदर्शन मिळावं. पण या ठिकाणी मला इतकी उपस्थिती मोठ्या प्रमाणात पालकांची दिसून आली, याचा मला खूप आनंद वाटतो. मी ना उल्लेख करेन, कारण काय खरं सांगायला काही हरकत नाही. अंगापूर जवळच आहे ना इथून. तिथल्या शाळेत मी 1 महिन्यापूर्वी आलो होतो. एकही पालक नव्हता. पालक सभा घेतली होती आणि एकही पालक आला नाही. म्हणजे का? तर म्हणजे कामं चालली शेतीची. अशी अवस्था आहे ग्रामीण भागातल्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या पालकांना, मातांना, पित्यांना, आजी आजोबांना थोडंसं हे नवीन तंत्र जे आहे, नवीन शिक्षण पद्धती आहे, ती कळायला हवी. तरच आपली मुलं ग्रामीण भागातली पुढे जाऊ शकतील, प्रगती करू शकतील, स्पर्धा परीक्षामध्ये उतरू शकतील, खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकतील. पण त्यासाठी पालकांची भूमिका ही सक्षम असायला हवी. माने सरांनी बऱ्याचशा गोष्टी अगोदर सांगितल्या की आता आवाज येतोय का सर्वांपर्यंत? शेवटपर्यंत येतोय का? छान, निश्चित येतोय ना? की पटसंख्या कमी होत चाललेली आहे. शहराकडं मुलं जात आहेत शाळेसाठी, शिक्षणासाठी, आणि ग्रामीण भागातल्या शाळा ओस पडत चालल्या. बंद नाहीत पडणार, त्या बंद पडू द्यायच्या नाहीत. ही शाळा आपण उभी केली, तांदूळवाडीनं उभी केली, मंगळापूरनं उभी केली, पंचकृषीच्या लोकांनी देणग्या दिल्या, लोकप्रतिनिधींनी मदत केलेली आहे आणि मग ही वास्तू उभी राहिलेली आहे आणि याला सुंदर अशी आता फळं लागलेली आहे. हे झाड तोडून टाकायचं का आपण? नाही. याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी केले पाहिजेत, पालकांनी केले पाहिजेत, सामाजिक लोकप्रतिनिधी केले पाहिजे, की जेणेकरून हे लावलेलं रोपटं असंच वाढत झालं गेलं पाहिजे, वृद्धिंगत होत गेलं पाहिजे. असो, ही जागतिक म्हणजे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातली समस्या आहे. ती काय आपल्या एवढ्या शाळेपुरती समस्या नाही. पण मी इथं आलोय ते खास करून पालकांचं उद्बोधन करण्यासाठी. काय झालं, ही मुलं एक 4-5 वर्षापूर्वी एका जागतिक देशात तर होते, पण सगळ्या जगाच्या एका समस्येमध्ये अडकली होती, एका साथीमध्ये अडकली होती. कुठली साथ? करोनाची. तुम्ही त्यावेळी कितवीत होता रे? आता 24 चाललंय. 19ला साथ सुरू झाली ना. म्हणजे कितीत होता 5 वर्षापूर्वी? 10वीला असेल तर 5वीत, 9वीला असेल तर 4थीत, 8वीला असेल तर 3रीत. त्यावेळी शाळा सुरू होत्या का? होत्या का? नव्हत्या ना, बंद होत्या. मग तुम्ही काय केलं? घरी बसून मजा मारली, लोळत बसला. थोडाफार झालं, ऑनलाईन वगैरे नाटकं झाली ती, पण तुम्ही शाळापासून वंचित राहिला होता. आता पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही मुलं या शिक्षणाच्या कालखंडामध्ये 1-2 वर्ष त्या शिक्षणापासून लांब राहिलेले.
विशेषतः पहिलीच्या मुलांच्या बाबतीत, बालवाडीच्या मुलांच्या ती शाळेतच गेली नाही, तोंडच बघितलं नाही गेलं. आणि मग ते शाळेत यायला लागली. आता शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी प्रचंड मेहनत घेतली, झालेला अभ्यासक्रम भरून काढण्याचा, जादा तास घेण्याचा, पण त्याला काही मर्यादा आहेत. हे जे विसरलं गेलं, पाया जो कच्चा राहिला तो भरून काढण्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. मी पुण्यामध्ये माझं वास्तव्य जवळजवळ 20-25 वर्ष होतं. घर माझं पुण्यामध्ये आहे. आणि आता आम्ही माणिसरांनी सांगितलं त्याप्रमाणे दोघं उभयता गावी येऊन राहिलो. गावाकडे आपली शेतीवाडी करून जातं, तिथं काय फारसं काम राहिलं नाही. आता नातू मोठा झाला त्यामुळे त्याचा तो शाळेत जातो. आजी आजोबाचं फारसं काही काम राहिलेलं नाही. कधीतरी अधूनमधून जातो. मध्यंतरी थोडा मोठा खंड पडला, 1-2 महिने गेलो नाही. आणि नंतर गेल्यानंतर काय झालं, आपल्या घरामध्ये असे बटनांचा बोर्ड असतो. एक बटन पूर्वी होतं, आता एकच बोर्ड असतो आणि 4-5 बटन असतात त्याच्यावर. एक वरांड्यातलं, एक इकडचं, एक तिकडचं. आणि मग मी ते वरांड्याची लाईट लावायची म्हणून ते बटन दाबत होते. हे दाब, ते दाब, ते दाब. नातू ओरडला, म्हटलं काय वापरू शकताय तुम्ही? म्हटलं वरांड्याची लाईट. म्हटलं ती वरचं बटन. आता बघा, 20 वर्ष मी त्या घरात राहिले, ती बटन मी 20 वर्ष हाताळली, पण 4 महिने मी त्या घरात राहिलो नाही. पुन्हा गेलो तर कुठलं बटन कशाचं हे माझ्या लक्षात येईल. मग ही मुलं वर्षभर शाळेच्या बाहेर राहिली होती, त्यांचा पाया तिथं कच्चा राहिला. 1-2 आले नाही तर आपण बेचे पाडे गुणाकार भागाकार शिकायला लागलो. त्याला 1-2 1 ते 100 अंकच येणार, तर बेचे पाडे शिकून उपयोग काय? हा पुढचा भाग झाला. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, डाळ कशी शिजवायची, पाणी किती ठेवायचं, पाणी वेळून किती घ्यायचं, पुरण कसं वाटायचं, हे काहीच नाही शिकवायचं. घे लाटायला, कशी येणार पुरणपोळी? बेसिक सगळं पाहिजे आहे ना त्यांना, हे आलेलं नाही. ह्या एका ह्याच्यात अध्ययन ऱ्हास झाला त्यांचा. अध्ययन ऱ्हास त्याला म्हणतात, शिक्षण म्हणतात. वंचित राहिली. आणि म्हणून पालकांची इथं भूमिका महत्वाची वाटते. हा आराखडा एक मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणला होता, 300 पानांचा आहे. आता 1 महिन्यापूर्वी राज्य शासनानं सगळ्या जनतेला खुला केला, राज्य अभ्यासक्रम आराखडा. हा आराखडा तयार झाला की अभ्यासक्रम तयार होतो, आणि अभ्यासक्रम तयार झाला की पुस्तकं तयार होतात. आपण सर्वसामान्य माणसं, पालक, शिक्षक सगळे पुस्तकं आल्यानंतर मग जागे होतो. असं झाले तसं झालं. पण याची सुरुवात आहे त्या आराखड्यातून आहे. हा आराखडा काय आहे, काय बदल झाले, ते थोडं आपल्याला माहीत व्हायला हवं. हा आराखडा तयार करताना प्राध्यापक, शिक्षक, संस्था चालक हे सगळे शाळातून फिरले, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलं, आणि मग त्याप्रमाणे हा आराखडा बदल. मुलांना प्रश्न विचारले, तुम्हाला विषय कुठले असावेत? मुलं म्हटले कुठलेही विषय नको, आम्हाला खेळायला सोडा. म्हणजे मुलांना खेळ आवडतो, खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे, खेळातून शिक्षण दिलं पाहिजे, हे लक्षात आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 4वी-5वीच्या एका विद्यार्थ्याने विचारलं की आम्हाला वर्षभर सराव देतात, फळ्यावरचं बघून लिही, वहीतलं बघून लिही, गाईड मधलं बघून लिही, पुस्तकातलं बघून लिही, मित्राच्या वहीतलं बघून लिही, बघून लिही, आणि परीक्षा मात्र न बघता आली. कुणाच्याच लक्षात नाही. स्वातंत्र्य मिळून झाली किती वर्ष, कसं आपल्याला कळलं? त्या लहान मुलाने हे सांगितलं, चाट पडले सगळेजण, हे काय चाललंय? खरंच म्हणतोय हा. त्या मुलाचा प्रश्न असा होता की मला वर्षभर ट्रेनिंग क्रिकेटचं दिलं, बॉल कसा, खेळाडू किती, बॉल कसा पकडायचा, आणि वर्षाच्या शेवटी मला स्पर्धेत उतरवलं स्विमिंगच्या, जलतरण. ट्रेनिंग कशाचं? क्रिकेटचं. आणि स्पर्धेत उतरवला पोहण्याच्या, बुडून मेला की तो. शिकवलं काय, परीक्षा कशी? म्हणून आता परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होणार आहे, मोठा बदल होणार आहे. विथ बुक्स परीक्षा असेल, पुस्तकांसह. पुस्तक घेऊन बसा आणि पेपर लिहा.
पण त्याला एक पुस्तक असणार नाही. भाषेची 4 पुस्तकं, गणिताची 4 पुस्तकं वर्षभर अभ्यासायची आणि प्रश्न वाचायचा, कुठल्या पुस्तकाचा आहे ते शोधून काढायचा आणि मग आपल्या भाषेत गणित सोडवायचं. पुस्तकांसह परीक्षा. त्याच्या पुढच्या काळामध्ये 10वीची परीक्षा आता कॅन्सल होईल, बोर्डाची परीक्षा. 12वीला एक्झाम परीक्षा होईल, बोर्ड परीक्षा. पुस्तकांसह परीक्षा होईल. पुस्तक पेढी, प्रश्न पेढी तयार केली जाईल. एका विषयाची प्रश्न पेढी ते वर्षभर अभ्यासायचे आणि त्या प्रश्न पेढीतलेच प्रश्न येणार मुलाला, पण ह्याची प्रश्नपत्रिका वेगळी, ह्याची वेगळी, ह्याची वेगळी, ह्याची वेगळी. कॉपी नाही, काय नाही. कशी करणार कॉपी? प्रश्नपत्रिका वेगळी, प्रश्न त्या पेढीतलेच येणार. त्यांना अभ्यासले येते वर्षभर. हा बदल येऊ घालतो, हेही आपल्याला माहित असायला पाहिजे. आता जे मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, तर मुलांना तुम्हाला माहित आहे आणि हे चांगलं केलं की पालक आणि मुले एकत्र बसवले. काही गोष्टी पालकांना सांगायच्या त्या मुलांना कळू द्यायच्या नसतात, मुलांना सांगायच्या त्या पालकांना कळू द्यायच्या नसतात. पण या मोबाईलमुळं सगळं मुलांना आपल्या अगोदर कळायला लागले. बरोबर आहे ना? तुम्ही मोबाईल बघता का नाही मुलांना? मोबाईल बघता का? काय बघता? नको ते बघू नका, नको ते बघू नका. पाहिजे ते बघा. माहितीचा मोठा भंडार आहे. असो, तर इथं परीक्षेला आपण काय करतो? प्रश्नपत्रिका हातात पडली की काय करतो? प्रश्नपत्रिका वाचतो. वाचल्यानंतर काय होतं? त्याचं उत्तर आपल्याला आठवतं. डोळे मिटून घेतो आपण. आठवलं की जो प्रश्न आठवला तो पटकन त्याची उत्तर आपण लिहून काढतो. बरोबर आहे? मग तसाच अभ्यास पण केला पाहिजे. म्हणजे कसा? हे पालकांना मी मुद्दाम सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो. याला 3 R म्हणतात, इंग्रजीचे R. रीड, रिमेंबर अँड रिप्रोड्यूस. वाचा, आठवा आणि परत लिहा, परत उतरून काढा. म्हणजे अभ्यास मुलांनी कसा केला पाहिजे? आपण पालक अभ्यास करायला बस रे अभ्यासाला, तिथं पुस्तक आहे का? बसला तो आपला, रात्रीच्या वेळेला बसला, वाचता 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 पुस्तक घेतलं उशाला, झोपला, झाला अभ्यास. असं नाही करायचं. परीक्षा जर आपली अशी आहे की आठवायचं आणि लिहायचं, तर अभ्यास पण आपला तसा व्हायला हवा. म्हणजे कसा? पुस्तक घ्यायचं, वाचायचं, बंद करायचं. बंद केलं, डोळे बंद करायचे, आठवायचं. सगळं नाही आठवलं, पुन्हा बघायचं, पुन्हा बंद करायचं. आता आठवलं, आता न बघता लिहून काढायचं. या पद्धतीने घरी मुलांचा अभ्यास करायची सवय लावली पाहिजे. आता मी फक्त मुलांना सांगितलं असतं आणि मुलगा घरी येऊन जर असा वाचून डोळे भरपून बसला असता, तर तुम्ही म्हटलं अभ्यास करतो का? डोळे दाखवून पेंगायला लागला काय रे? पालकांना माहितच नाही. म्हणून पालकांना पण हे कळलं पाहिजे की मुलांना अभ्यास करायला असा करायला हवा. परीक्षा जर आठवून लिहायची आहे तर अभ्यास पण वाच, बंद कर पुस्तक, आठव, डोळे बंद करून. आठवलं का? आणि आता लिहून काढ, पुस्तक न बघता. थोडा वेळ लागतो पण यानं कायमच्या स्मरणात राहतं. काय काय वेळेला तुम्ही मुलांना वाचून सांगा, मातानो आपलं काम सुरू ठेवायचं. मोठ्याने वाच रे, कविता वाच रे म्हणा, आपण जरा लक्षात ठेवायची. पुढच्या वेळेला आपण नाव सांगायचं कवितेचं, की आईची कविता होती ना, परत म्हणून दाखव रे. मुलांना उत्साह वाटतो. आपले आई वडील विचारतायत, ते इंटरेस्ट घेतात म्हटल्यानंतर दुप्पट वेगाने ते सांगायला सुरुवात करतात. आणि ज्यावेळी मुलगा असा सांगायला सुरुवात करतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याचं शिक्षण होत असतं. पाठांतर करून नाही, पाठांतर करून शिक्षण होत नाही. तेवढ्या पुरतं परीक्षेपुरतं होतं, कोणाचं विसरलं जातं. घोकमपट्टी नको आहे. 3R फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. रीड, मुलांनो लक्ष आहे तुमचं? काय सांगितलं? रीड, रिमेंबर, रिप्रोड्यूस. वाचायचं, पुस्तक बंद करायचं, डोळे बंद करून आठवायचं आणि पुन्हा लिहायचं. या पद्धतीने अभ्यास करायचा. मुलांना आपण एक सारख्या सूचना देतो, की मला शिक्षकांना पण सांगायचं आहे आणि पालकांना पण सांगायचं. सारख्या सूचना देण्यामुळं मुलं बधीर होतात. एकदा दोनदा सांगायचं, सारखं सांगायचं नाही.
माझ्या घरातला अनुभव आहे तो तुमच्याही घरातला अनुभव. मुलाला सांगितलं ना, ए उठ जेवण कर, तू काहीच बघत नाही. ए उठ जेवण कर, काहीच बघत नाही. जेव्हा आपण जातो, उठ म्हटलं ना जेवण कर की, मग काय असं करतो. म्हणजे तुम्ही जे 4 वेळा ते म्हटलं की त्यांना ऐकलंच नाही, की मुलांच्यात बधीरता आलेली आहे, सारखा सूचना दिल्यामुळे. हे सासू सुनेचं मी उदाहरण देतो. सासू सून, सासू म्हणजे काय, सारख्या सूचना, सारख्या सूचना. अगं असं कर, अगं कसं कर, त्याच्यावर का बोलली, त्याच्याकडे का नाही गेली, सारख्या सूचना. आणि सून म्हणजे काय, सूचना नको, सारख्या सूचना नको देऊ, कळतंय मला. पण कसं आहे, मुलांना सारख्या सूचना देऊन ती बधीर होतात. त्यामुळे ठराविक सूचना द्याव्यात, त्यांना जवळ जाग करून सूचना द्याव्यात. पालकांनी आणखी एक गोष्ट करायला हवी, की दुर्मिळ शहरात तर पूर्णपणे नाहीशी झाली, पण खेड्यात सुद्धा कामामुळं आणि दुसऱ्या व्यापामुळं हे आपण विसरून गेलोय की मुलांची भावनिक एक गरज असते. ते कित्येक पालक विसरूनच गेले. भावनिक गरज काय, डोक्यावरनं हात फिरवणं, जवळ घेणं, पापा घेणं, वडिलांना त्याला उचलून मुलीला घेणं, खांद्यावर घेणं, घोडा करणं, सायकल चालवायला शिकवणं. यातून आई वडिलांचे मुलांचं जवळीक निर्माण होते. ही मुलांची भावनिक गरज आहे, ती आपण दूर करत चालली. त्यामुळे ही जी पिढी आहे ना, ती अत्यंत प्रक्षोभक होत चाललेली आहे. शिक्षणानं मार्क्स मिळायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे, गोष्ट बरोबर आहे. पण मूळ हेतू शिक्षणाचा काय, तर तो चांगला नागरिक बनला पाहिजे. त्याला नाही नोकरी मिळायला चालेल, पण आई वडिलांवर त्याचं प्रेम असलं पाहिजे, त्याचा सांभाळ केला पाहिजे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यासाठी पालकांनी या मुलाला एवढा वेळ दिला पाहिजे घरात. आणखी एक गोष्ट, मुलाने कुठलाही प्रश्न विचारला, लहान असू द्या मोठा असू द्या, त्याचं उत्तर देण्याचा आणि त्याला पहिलं प्राधान्य द्या. होतं काय, लहान मूल जर बोलायला लागले ना 2 वर्षानंतर, आई नुसती कासावीस होते, अहो बोलतच नाही. 2 वर्ष झाली हो, अजून बोलतच नाही. काय करावं याला. एखादी म्हातारी बाई मग वयस्कर भेटली, अगं असते, एखाद्याची जिमजड असते, बोलेल, काय एवढी गेला जिंकली. आणि पुन्हा काय होतं, मग हळूहळू ते बोलायला लागतं. बोलायला लागले की मग मात्र उलट सुरू होतं. ग बस, सारखे विचारू नको काय. पहिलं बोलत का नाही म्हणून काळजी, आणि पुन्हा बोलायला लागले की त्याला गप करायचं. आणि पुन्हा राहिलं शाळेत आल्यानंतर काम होतं ते, मी बोलतो तुम्ही ऐका, मी बोलूच नका. असं गप्प केलेला मुलगा मुलाखत देणार कशी. नोकरीची त्याला आपण पहिल्यापासून आईबापांनी गप्प केलं, समाजानं गप्प केलं, आमचंच ऐका, तुला काय कळतच नाही. अहो ह्यांना लय कळतं आपल्यापेक्षा, फार कळतं ह्यांना. ते ऐकून घ्या, त्यांचं प्रत्येक प्रश्न ऐकून घ्या, जमेल ते उत्तर द्या. काही मुलं, बऱ्याचदा मुलं अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात, सोडून द्यायचं. नंतर सांगेल, तुझ्या बाईंना विचारून सांगते, तुझ्या सरांना विचारून सांगते, असं काहीतरी म्हणायचं. आजीला विचार, आपल्याला अवघड असेल ते आजी समजावून सांगू शकते. आजोबांना विचार, ते समजावून सांग. आपल्यापेक्षा, आई बापापेक्षा आजी आजोबा समजावून सांगतात, मुलं आजी आजोबाचं ऐकतात. छान बोल, पण ऐकून घ्यायचं पाहिजे, गप्प नाही बसवायचं त्यांना. अगदी आपण नेहमीच असं होतं की लहान मुलं काय विचारायला लागलं जाऊन पळत येतं. एक परवा मी ह्याच्यावर व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ बघितला, तिथे मूल आलं शाळेतून. आता हे शहरातलं उदाहरण आहे, आपल्याकडं फार क्वचित असेल, पण ते मूल आलं की ते सांगण्याचं पडतं, आई हे मम्मा हे असं असं तू बूट बाहेर काढणे झालं. त्याला काय सांगायचं ते ऐकायचं. ते पुन्हा म्हणतं, पप्पा आज शाळेचे नाही, तू गप्प बैठ, पहिले हात पाय धुवून ये. मला बोलूच द्यायचं नाही. त्याच्या मनात अगदी उभरती पिढी आहे, असंख्य प्रश्न यांच्या मनात आहेत, असंख्य प्रश्न आहेत त्यांच्या मनात. ते विचारले गेले पाहिजेत आणि त्यांना उत्तरे दिली गेली पाहिजे. आता अध्यापनाची शाळेची पद्धती सुद्धा बदललेली आहे. कशी आहे की पूर्वी काय होतं, शिक्षक प्रश्न विचारायचे आणि मुलांनी उत्तरं द्यायची, बरोबर आहे ना. आता तसं नाहीये, मुलांनी प्रश्न विचारायचे आणि शिक्षकांनी उत्तरं द्यायची. रचनावादी शिक्षण शाळातून आता सुरू झालेलं आहे. त्या आराखड्यामध्ये पण त्याच्यावर भर दिलेला आहे.
मुलांनी अगोदर वाचून यायचं, वर्गात आल्यानंतर प्रश्न विचारायचा आणि शिक्षकांनी त्याची उत्तरे द्यायची. नाही आलं तर उद्या सांगतो, परवा सांगतो. परवा मुलं विचारणार, सर परवा सांगतो म्हटलं होता. म्हणजे शिक्षकाला तयारी करावी लागेल, उत्तर द्यावं लागेल. मुलांनी प्रश्न विचारून भंडावून सोडवायचं. तर हे संशोधक होतील, नवीन काहीतरी नवनिर्मिती करतील. नाही तर यांचं धड यांचं पण डोकं दुसऱ्याचं. अशीच पिढी मग ही कॉलेजला वगैरे गेली, ते झेंडे घेऊन कुणाच्या तरी फिरतात प्रचार करत धाब्यावर. अशी पिढी निर्माण होत चालली आहे. त्यांच्या धडावर त्यांचं डोकंच नाही, दुसरं कोणतरी सांगतोय चालला तिकडे बोंबलं. घरातली कामं काय पडली, आईबाप काय म्हणतात, आजी आजोबा ते दिलं सोडून आणि 4 महिन्याची चांदी झाली म्हणून आपण चालला बाहेर. त्याचं कारण काय की त्याला स्वतः विचार करायची आपण सवयच लावली, ती लावली गेली पाहिजे. शिक्षणानं शहाणपण यायला पाहिजे, हे एक लक्षात घ्या. ज्ञान, माहिती, ज्ञान आणि शहाणपण. तर शिक्षणाने शहाणपण, शाळेत जे दिलं जातं ना ते ज्ञान आहे, माहिती होती. शहाणपण येतच असं नाही, ते शहाणपण यायला पाहिजे. विचार मुलं करायला शिकली पाहिजे. बरं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, हे जाणून घेता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याला आपण समाजानं, पालकांनी, शाळेनं उत्तरं दिली पाहिजे. तर त्यांची चौकस बुद्धी जागी होईल आणि मग त्या खऱ्या अर्थानं शिक्षण होईल. तर इथं त्याच्यातून माहिती मिळते बरं आपल्याला, ज्ञानही मिळतं. पण शहाणपण केव्हा येतं, स्वतः आपण त्याच्या कृती करतो, अंमलात आणतो त्यावेळी. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी नवीन बूट घेतले, त्यातला 400 रुपयाला बूट घेतले, त्यातला एक बूट माझा हरवला, तर माझं नुकसान किती झालं? नवीन बूट घेतले 400 रुपयाला, एक बूट हरवला, तर माझं नुकसान किती झालं? 200. हे ज्ञान. आणि जे चाणाक्ष असतात ते म्हणते एक काय कपाळात मारून घेऊ का, फेकून द्यावं लागणार, म्हणजे 400चं नुकसान झालं. हे शांतपण, विजडम. मुलं आपली अशी शिकली पाहिजे, कसं करावं, काय करावं. एक गोष्ट आणखी शिक्षण तज्ञांनी जी शोधून काढलेली आहे, हे मी तुम्हाला सांगतोय ना विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. माने सरांनी उल्लेख केला माझा शिक्षण तज्ञ वगैरे, पण मी तज्ञ कसा झालोय हे सांगत का बोलतोय. तर पेपर मध्ये काही आलं ना मी कापून ठेवतो कात्रण. शिक्षण तज्ञांनी लिहिले ही इतकी कात्रण आहे 100-150. काही शिक्षणाचं आलं की कापून ठेवायचं, पुन्हा पुन्हा वाचायचं. आणि हे वाचनानं तज्ञता येते आपोआप. काही खोटं नाटक लिहिले तर ते नाही स्वीकारत, म्हणजे पटतंय ही सगळी कात्रणं मी वर्षानुवर्ष काढून ठेवलेली आहे आणि मग याच्यावरून आपल्याला हे करता येते. तर अशा या शिक्षण तज्ञांनी एक असं मत मांडलेलं आहे की मुलं जे शिकतात ते कोणाकडून किती टक्के शिकतात. तर शिक्षकांकडून मुलं 25% शिकतात. वस्तुस्थिती आहे. शिक्षकांनी घालून काय सांगून बसला तुम्ही, आम्ही तर गुरु आहोत, आम्ही सगळं शिकवतोय, तुम्ही काहीतरी उलट सांगितलं नाही. सत्य आहे, संशोधनाने सिद्ध केलेलं आहे. 25% शिक्षक काम करत असतात. 25% मुलं स्वयं अध्ययनाने शिकतात, सेल्फ लर्निंग, स्वयं अध्ययन. 25% मित्रांकडून शिकतात आणि 25% चुकत माकत परिसरातून अडखळत असे शिकतात. अशी ही टक्केवारी आहे सर्वसाधारण. अगदी 25-25 नाही, पण कमी जास्त. त्यातला मोठा वाटा आहे तो स्वयं अध्ययनाचा, सेल्फ लर्निंगचा. आता आम्ही यशस्वीला मी 66 साली झालो, 90 विद्यार्थी होतो, त्याचे 10-12 जण जवळ शिक्षक वगैरे झाले. मग मीच शिक्षणाधिकारी का झालो? स्वयं अध्ययन, सेल्फ लर्निंग. आई अभ्यासाला बसवायची, वडील मिलिटरीमध्ये होते, रोजचा रस्ता होता. संध्याकाळ झाली की कंदिलाच्या लाईट नव्हती त्यावेळेला, कंदिलाच्या काचा पुसायच्या, कंदिलाच्या उजेडात अभ्यास करायचा. 2 तास ते काही शिकवायचे नाही, पण 2 तास तिथं बस आणि तुझा तो अभ्यास कर. तेव्हापासून ही सवय लागली.
सेल्फ लर्निंग. आई फार शिकलेली नव्हती, पण ती रोज अभ्यासाला बसली, काय रे वाचतोय, मोठ्याने वाच ना, मला पण समजेल मग, एवढंच म्हणायचं. आता तिला काय शिक्षणात तज्ज्ञ म्हणून का काय काय नाही, पण आपलं ती म्हणत असेल. मोठ्याने वाचले की ती लक्ष द्यायची, ऐकायची, कविता मोठ्याने म्हणायची, स्वतः माझ्याबरोबर गायची. म्हणजे काय होतं, सेल्फ लर्निंग, स्वयं ऐकणे. शिक्षक झाल्यानंतर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. लग्न झालं होतं, मुलगा झाला होता, आता नोकरी लागली होती, आणि पुन्हा कशाला हे करायचं. हेडमास्टर माझे शिक्षक होते, त्या शाळेचे मुख्याध्यापक होते, ते माझे पूर्वी शिक्षक. ते म्हणजे वायर बसा तुम्ही परीक्षेला, जरा अभ्यास चांगला आहे तुमचा. परंतु सारख्या दुर्गम ठिकाणी नाही ट्युशन नाही, काय नाही, पुस्तकं नाहीत, बसलो परीक्षेला, स्वयं अध्ययन केलं. तुम्हाला अभिमानाने सांगतो की 87 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिला आलो महाराष्ट्र. मोठेपणा म्हणून सांगत नाही, सेल्फ लर्निंगचं महत्व म्हणून सांगतो. मुलं जर स्वतः अभ्यास करणार नसतील तर शिक्षकांनी किती जीव तोडू द्या, काही उपयोग होत नाही. दुसरं विद्यार्थ्यांकडून शिकतात मुलं, समवयस्काकडून. एखादा मुलगा 2 दिवस शाळेत आला नाही तर त्या एकट्या त्या मुलाला बाजूला घेऊन शिक्षक शिकवत बसतात का? नाही. मग ती मुलं कुणाला विचारतात? कुणाला विचारता तुम्ही? मित्र आणि मैत्रिणींना, बरोबर आहे ना? त्यांना विचारता, काल काय शिकवलं मला सांग बरोबर. मग त्याचा गुरु कोण होतो नकळतपणे? त्याचा मित्र किंवा त्याची मैत्रीण, ती शिकवते. आणि मुलं आपल्या मित्राचं मैत्रिणीचं पटकन ऐकतात आणि पटकन काहीही विचारतात. शिक्षकांना विचारू शकत नाही, दडपण असतं, दबाव असतो, सांगतीलच असं नाही, वेळ असेलच असं नाही. पण मित्रांकडून. म्हणून एक आणखी सूचना मी तुम्हाला करेन की आपल्या मुलाच्या आसपास जर काही मुलं असतील, त्याच्या वर्गातली किंवा अन्य वर्गातली, तर आपल्या घरी अभ्यासाला बोलवा. 2-3 मुलं, फार गराडा करायचा नाही, उगीच गोंधळ घालत नसतील, आणि त्याला तिथं अभ्यासाला बसवा. यामुळं एकमेकाला सांगण्यामुळं, एकमेकाला मदत करण्यामुळं चांगला अभ्यास होतो. मी एक इथं शिक्षणाधिकारी असताना सरांनी उल्लेख केला स्वच्छ सुंदर शाळा, पण दुसरी एक योजना आणखी केली होती, घर तेथे अभ्यासिका. घर तेथे अभ्यासिका. जिथं घर आहे, ज्या घरातलं मूल ग्रॅज्युएट पर्यंत म्हणजे जवळजवळ 15 वर्ष शाळेत जाते, त्या घरामध्ये अभ्यासिका नको का? पूर्वी वाडा होता, माझघर होतं, शेजघर होतं, स्वयंपाकघर होतं. आता फ्लॅट संस्कृती आली, बेडरूम आलं, किचन रूम आलं. पण या घरामध्ये स्टडी रूमच नाही. आता तुम्ही म्हणाल आमचं काय घर एवढी मोठी आहेत का स्टडी रूम पोराला करून द्यायला? नसू द्यायची. घर जर मोठं असेल एक खोली देतात, नसेल तर एका खोलीचा कोपरा टेबल खुर्ची मांडून द्या, तू 2 तास इथं बस, अभ्यास करतो जा. ठराविक वेळ तिथं बसवायचं असतं, एवढंच करायचं. तुम्ही शिकवू नका, काय नको. तिथं 2 तास बस, 2 तास 1 तास, पहिली दुसरीचा असेल तर 1 तास, वरच्या वर्गात असेल 2 तास, 10वीचा असेल तर 4-5 तास त्याला अभ्यासाला तिथं बसलाच पाहिजे, एवढं कंपल्शन करायचं. ही माझी कल्पना आहे. आता टेबल खुर्ची पण नाही, अगदी लहान घर आहे, एका कोपऱ्यात पोतं टाका, ही तुझी अभ्यासिका, बस तिथं. काय मोठी अगदी अभ्यासिका पाहिजे नाही. आणि त्याच्याही पेक्षा लहान घर. आता पुणे कॉर्पोरेशनला पण मी शिक्षण अधिकारी म्हणून काम केलं. झोपडपट्टीची सगळी मुलं कॉर्पोरेशनच्या शाळेत होती, एवढीची 10 बाय 10ची खोली, तिथंच 8-8 10 माणसं तिथं. मग त्यांना म्हटलं बाबा बाहेर तिथं समाज मंदिर आहे, तिथं 4-2 मुलं बसवा, रोज एका पालकानं तिथं फक्त थांबायचं तासभर आणि अभ्यास करून द्या. पण सेल्फ लर्निंग केल्याशिवाय, स्वयं अध्ययन केल्याशिवाय मुलाची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला कंटाळा आला का? हा आला का नाही? खडे आवाजात सांगायचं. मी अजून 2 तास बोलणार आहे, चालेल का? नको म्हणा, हो म्हणू नका. मी खरंच 2 तास बोलेन. नाही इतका वेळ नाही, आता बराच वेळ तुम्ही बसलाय. नैसर्गिक विधी असतात, तहान लागते, आणि आपला पिरियड जातो 35-40 मिनिटाचा असतो, फार नाही. त्या पालकांसाठी आणि मुलांसाठी पण मी बऱ्याचशा
गोष्टी काही म्हणजे सांगितल्या. पौष्टिक आहाराबद्दल मानेसर बोलले. आता विषयुक्त पदार्थ हे तर सगळीकडे लोण पसरले. सामान्य शेतकरी सुद्धा त्याला 4 पैसे मिळवायचे, त्यामुळे वरखत घालतोय तो आणि कीटकनाशकही वापरतो. आता मी गावाकडे राहिल्यामुळे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय, त्याला पर्याय नाही. पण काही पदार्थ मुलं शाळेच्या स्तरावरची जी मुलं आहेत त्यांना फार आवश्यक असतात. उदाहरण द्यायचं झालं तर बदाम, अक्रोड. तुम्ही म्हणाल हे महाग असतात तर ते कसे द्यायचे? मोबाईल चार्जला कसे देत आहे 200-300? टीव्हीचा रिचार्ज कसं न चुकता होते? आपल्या पोराला 2 बदाम द्यायचे रोज. त्याच्यामुळे बुद्धी तेज होती, स्मरणशक्ती वाढते. दूध पाहिजे मुलांच्या आहारामध्ये. सगळं डेअरीला नाही घालायचं, एक दूध थोडस तापवलेलं मुलाला दिलं पाहिजे. मुलामुलीला वाढ करायचं, हा सकस आहार असला पाहिजे. बदाम, अक्रोड, काळे मनुके हे जे पदार्थ थोडेच पण आपण आणून ह्या मुलांना कधीतरी रोज राहिलं, रतीब राहिलं, आपण 4-5 दिवसांनी ते दिले पाहिजे. ते मेडिटेशन करा तुम्ही. आता बघा मी बघतोय मुलांचा आता स्पॅन त्यांचा संपत आलाय, चुळबुळ करायला लागले. तुमचं लक्ष लागत नाही ना, थोडस विचलन होत आहे ना. मग काय करायला पाहिजे याच्यावर? सोपी गोष्ट आहे, करूया का? करायचं. लक्ष केंद्रित करण्यासाठी मांडी घाला, पालकांनी पण आहे तसेच बसा, बोटाच्या चिमटी करा आणि अशा ठेवायचं. ठेवलं. आता आपल्याला ओंकार करायचा आहे बरं का, ओंकार जप म्हणा करायचं. सगळ्यांनी पालकांनी तुम्ही सगळ्यांनी करायचं. ओंकार म्हणजे काय? 3 अक्षरांचा मंत्र आहे. अ, उ आणि म. अकार चरणयुगल पाय, उकार उदर विशाल उदर पोट, आणि मकार महामंडल मस्तक. या 3 अक्षरांचा श्वास घ्या दीर्घ आत ओढून. परत श्वास घ्या जोरात. आठ 10 वेळा करायचा. प्राणायाम करायचा, कपालभाती करायची, मन स्थिर करायचं आणि मग अध्यापनाला सुरुवात. हे करायला पाहिजे पालकांनी. काही लाजायचं नाही, काय माहित नसलं तर घरी सुरू करा. सासूबाई ओरडल्या तर बसा म्हणायचं तुम्ही पण, ओरडा माझ्या बरोबर. काय झाले, पुरातन कला आपली आणि हे फार वर्षानुवर्ष चाललेलं. पण काय झालं, आता मी कुणावर टीका करत नाही, पण काही विशिष्ट समाजाने ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवलं आणि आपला बहुजन समाज त्यापासून वंचित राहील. आता बदाम, खारका वगैरे सगळं आपण सत्यनारायणला आणतो ना, लागतच पूजेला, पण आपण खात नाही. जाऊ दे, तो विषय बोलण्याचा नाही का. पण ते आपल्याला का कळत नाही, हे नेऊन ते जर खात आहे तर आपण का खाऊ नये? आपल्या रोजच्या जेवणात तूप का नको? तूप मेधा वाढवणार आहे, बुद्धी तेज करणार तूप आहे. आपल्याला सांगितलं गेलं तूप लय उष्ण असतं, खाऊ नका. आता रे देवा, आम्ही बसलो ताकदीत. तूप रोजच्या जेवणात पहिला घास व्हायचो, वरण भात तुपाचा पाहिजे. वरवरचा राहिला पण कधीतरी एवढं तरी वरण पाहिजे. पातळ पाणी असलं तर चालेल, त्यात तूप घालायचं, लिंबू पिळायचं, 2 घास खाल्ले की प्रज्वलित होतो आपला आणि जेवण व्यवस्थित जातं, पचन व्यवस्थित होतं. हे त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मुलांना संस्कार दिले पाहिजे. ही वेळ आलेली आहे, केलं पाहिजे.
आपणही स्वतः आरोग्यासाठी केलं पाहिजे, इतरांसाठी केलं पाहिजे. आणि मुलांचे लाड फार करू नका हो, नका लाड करू. सगळं मागितलं आणून दे, मागितलं की आणून दे. त्यामुळे ते मुलं काय म्हणतोय, मी मिळायचं की मला मिळालंच पाहिजे, मोठा झाला तरी मिळालंच पाहिजे, ही पोरगी माझ्या मनात भरली मिळालीच पाहिजे. वाईट अवस्था आहे. कशामुळे झालंय हे? त्याचं मूळ हित आहे. सगळे हट्ट आपण पुरवतो, त्यामुळे मला जे हवं ते मिळालंच पाहिजे, समाजाकडून मिळालं पाहिजे, आईबापाकडून मिळालं पाहिजे, शासनाकडून मिळालं पाहिजे. नकार पचवायला शिकवलंच नाही आपण, नाही मिळणार म्हणून. माझी आई नेहमी म्हणायची, काय हट्ट केला ते त्यांना सांगायचं, मी सांगण्याचा प्रयत्न करीन त्यांना, माझ्याकडे हट्ट करू नका. वडिलांना सांगायचं, वडिलांच्या पुढे उभं राहायचीच प्राज्ञा नसायची विक्रीवर. त्यामुळं त्या काळात असो तर नकार पचवायला शिका आणि ऐका तो मुलं. असं नका करू की मागितली वस्तू की द्या, वडापाव पाहिजे द्या, आणखी काय पाहिजे द्या. हा, आता मी आमचे आपसिंगच्या स्टँडवर सकाळी कधी आलो ना 8-9 वाजता, तर त्या कामेरी अमुक तमुक गावांना मुलं मुली येतात, उतरतात. तिथं उतरले की पहिले त्या हॉटेलमध्ये जातात आणि तिथे पाणीपुरी वडापाव ती सगळ्या पोरीची झुंबड करावी लागली. डबा नाही घरचा काय नाही, खाते ते जाते. काय चाललंय? जंक फूड सगळं, त्यात पौष्टिकता नाही, वजन वाढतं मुलांचं मुलींचं. हे थोडस आपण टाळलं पाहिजे आणि मुलांना नकार पचवायला शिका. योग्य वेळी मुलांना सांगायचे, बघ आपली परिस्थिती आहे का, आपले पैसे किती मिळतात, शेतीचं उत्पन्न किती येतं, त्यातला तुझ्यावर खर्च किती करायचा, बाकीच्यांच्यावर किती खर्च करायचा, औषध पाण्याला किती खर्च करायचा, हे सांगितलं की मुलं ऐकतात. नको नको म्हणतात, आपणहून मुलं म्हणतात आपली परिस्थिती नाही, आई नको मला नंतर दिलं तर चालेल. पण तुम्ही म्हणून तरी बघा ना, त्यांना सांगून तरी बघा ना. न बघतात आपलं मागितलं की दे, मागितलं की दे. अहो आम्ही पांगुळ गाडा लगोऱ्या आणि बावरा हेच आमची खेळणी. आता आमच्या नातवाला जवळजवळ 2-3 हजाराची खेळणी वर्षात ना. आणि कशाला हे म्हणजे त्याला ताट हे दिले तरी टंग 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 वाजवणं, नाद ते वाजवणं हे आवडतं त्याला. कशाला त्याचा पियानो पाहिजे 500 रुपयाचा, दुसऱ्या दिवशी त्याला ते बिघडवून टाकत, खट्या 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 बट जावं 500 रुपये. काय गरज आहे का? मी उघड सांगतोय, जे माझ्या घरात ते तुमच्या घरात चाललं, लपून ठेवायचे काय कारण नाही. मी काय तुमच्यापेक्षा फार वेगळा आहे असेल ना भागणे. तर हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे, आपली परिस्थिती नेमकी केली पाहिजे आणि त्यामुळं त्या गोष्टी होऊ शकतात. बऱ्याचशा क्लासेस वगैरे काही खरं नसतं. स्वयं अध्ययन करायची मुलांना सवय लावा. क्लासेस हे फॅड आहे. तुम्हाला मोठं उदाहरण माझं सांगितलं ना, कुठला क्लास नाही, काय नाही, काय नाही. नुसतं पुस्तकी घेतली, सगळी वाचून काढली, सापडेल ती पुस्तक वाचायची, 9वी-10वीची वाचायची, 1ली-5वी पासून सगळी पुस्तकं वाचली, बीएड झालं तर ते बीएडची पुस्तक घेऊन वाचली, तर नोट्स काढल्या, झालं पास. महाराष्ट्रात पहिला हो. आता त्यावेळी आता काय झालं तर फ्लेक्स लावतात. मला माहितच नाही मी पहिला आलो होते, वर्षभर मला माहितच नव्हते पहिला आलो, वर्षांनी कळलं पहिला होते. स्वयं अध्ययन, सेल्फ लर्निंग, मुलांना स्वतः अभ्यास करायला लावा. त्यांना ज्या शंका येतील त्या सरांना विचारा, उद्या शाळेत येऊन आपल्या परीने आपल्याला काय सांगता येईल ते सांगता येईल. तर ट्युशन वगैरे आहेत, अकॅडमी आहेत, काय 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 फार विचित्र प्रकार चाललेला आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, शाळा चांगल्या कशा. मी 89 साली सातारा पंचायत समितीला गट शिक्षणाधिकारी मिळाले तालुक्याचा. मग फिरती दौरे वगैरे असायचे, त्यामुळे मग मी कुटुंब साताऱ्यात केलं. मुलगा पहिलीत होता माझा आणि मग तिथल्या शाळेत आपसीच्या शाळेतनं काढलं आणि तिथं नाव घातलं. मग आमची बायको गृहिणी आहे, ती नोकरी नाही काय नाही, ती रोज त्याला सोडायला ना आणायला जायची. लागलं काम, आपलं आपलं पळत जायची, पोरं पळत येतात घरी, ते राहिलं बाजूला ना, आईने सगळं आठवून सोडायला जायचं, आणायला जायचं. एकदा शनिवारी म्हणजे तुम्ही जा की घट्ट शिक्षणाधिकारी आहे याची माहिती म्हणजे मला, पण बाप पण आहे ना,
कधीतरी सोडायला आणायला जाल का नाही, मग मी आणायला गेलो तर काय झालं, मुलं वर्गातून बाहेर आली आणि पालक वर्गात शिरलो. मला काय कळलं नाही काय चाललंय. मी पण आत गेलो तर पालकांनी एवढ्या एवढ्या डायऱ्या आणल्या होत्या आणि त्याच्यावरती फळ्यावर लिहून घेतले 1 ते 10 अंक 10 वेळा लिहून आणले, क ख ग 5 वेळा लिहून आणले, असं ते लिहून घेतले. म्हणजे पहिलीच्या मुलाला ते लिहिता येणार नाही ना फळ्यावर, म्हणून पालकांनी लिहून घ्यायचं आणि मग घरी ते करून घ्यायचं आणि मग चांगली शाळा. करतंय कोण? पालक. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. मी आपलं तिथं मग हे केलं काहीतरी लिहिण्याचं, त्या बाई माझ्या ओरडल्या, लिहून घ्या ना पटकन, मला वर्ग बंद करायचा आहे, साई बुट्ट्याच्या पॉईंटच्या केबिनमध्ये ठेवावी लागते, मग पुन्हा गेट बंद करायचं असतं, मला काय एवढंच काम आहे का? बर म्हणते. त्यांना माहित नव्हतं मी गट शिकणार. पुन्हा कळल्यानंतर ते माझ्या पुढेच उभ्या राहिल्या नाहीत. तर काय झालं, घरी बराच वेळ बाई काहीतरी लिहित बसले होते. बाई कोणची म्हणजे काय लिहितेस तू आता, शाळेत तर काय जाणं बंद झाले, तुझं लिहितेस काय? हिशेब लिहिते काय? म्हणजे कुठला हिशेब आणि कुठलं काय, त्याचा ग्रहपाठ म्हणजे इतका सांगितलाय की तू कंटाळानं झोपला, आता सकाळी म्हणजे उठला की रडणार आणि म्हणणार बाई मला ओरडतील, माझा ग्रहपाठ राहिला, म्हणून म्हणजे मी त्याचा ग्रहपाठ डाव्या हाताने पूर्ण करते. या चांगली जा शहरात, या खोली राख फराड्यात. माझं निरीक्षण असं आहे, सांगली शाळेचं हे खोतांड आहे, इथं राग मानू नका महिलांनो, पण ही वस्तुस्थिती आहे. त्या महिलांना नवीन शिकलेल्या, अर्धवट शिकलेल्या आहे ना, कुटुंबात राहायला नको, शेतीची कामं नको, सासू सासऱ्याचा जाच नको, स्वतंत्र राहायला पाहिजे, म्हणून मुलाच्या शिक्षणाचं निमित्त करायचं आणि सातारा नाहीतर रहिवतपुंड्याचं कोरेगाव गाठायचं. काही चांगली कारण ही वस्तुस्थिती आहे. मुलांना तुमची भूमिका आहे, जी मुलं दुसरीकडे जातात ना, म्हणा आपली शाळा खूप चांगली आहे, काय काय आपल्या शाळेचे त्यांना सांगा, तुमचं ऐकतील ते, या आपल्या शाळेत म्हणायचं. बरं, मी आता पट बघितला, 7वीला 10वीला 44 45 आणि 5वीला 22, कसा पट कमी आला? तर मुलं व्हायचं कमी झालं का? नाही, होतं आहेत ते अजून 1-2 जरी असे तर आहे, त्याचा परिणाम झालाय जरासा, म्हणजे लोकसंख्या वाढीचा, पण तरी सुद्धा शहरीकरणाकडे जाऊन काही उपयोग नाही त्याचा. मी पुण्यातही राहत होतो आणि मी अजून सुद्धा बऱ्याच वेळा फुटपाथ, सरांनी सांगितलं मी बसने येतो. काय येतो बसनं? तर त्या बसमध्ये बसल्यानंतर लोक कशी बोलतात, मुलं कशी बोलतात, हे सगळं कळतं. साताला जाताना 10वी 11वीच्या मुली हे घेऊन जागा द्यायची नाही कुणाला, काय नाही, मैत्रीण आले की तिघी चौघी बसतात. पण एखाद्या ज्येष्ठ म्हातारी आहे, भाई आपण त्याला जागा द्यावी हे कळत नाही आणि सारखं असं करत असेल. एक पोरगी तर अशी उभं राहिली ना, अशी धरणी अशी करते आणि 10 पण तरी पाय पडली. काय ही त्या शिक्षण एवढं, त्या एसटीत पण शिक्षण चाललं, काही बघत बसायचं. बरोबर आहे का नाही? हा दुष्परिणाम आहे मुलांच्या मुलींचा शहरात जाण्यामुळं. ग्रामीण भागाची मुलं किती शांत बसतील. मला कौतुक वाटतंय तुमचं, खरंच कौतुक वाटतंय. मी तुम्हाला गोड वाटावं म्हणत नाही. शहराच्या काही मी शाळेत जातो ना, त्यावेळी मुलं एवढी शांत बसत नाही, सारखी गडबड सुरू असते. पालक येतात भरपूर, कारण पालक म्हणजे काय, घरचं सोडून आपलं चहा पाणी मिळतं, यायचं शाळेत, त्याच्यासाठी येतात, बघण्यासाठी कीर्तन. इथं मात्र कळकळ आहे म्हणून आलेले, ऐकतात सगळं माझ्याकडे लक्ष देऊन. तर हा त्यातला फरक आहे. हे विद्यार्थ्यांनी मोडून काढा, पालकांनी मोडून काढा. समाजातले जे घटक आहेत, जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत, आपल्या शाळा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत आणि तर चांगले संस्कार होतील. संस्कार महत्वाचे हो. एका गुरुजींनी काय केलं बरं का, ग्रहपाठ काय द्यायचा, तर अजून पण बऱ्याच वेळा वर्गात जे झाले त्याच्यावर ग्रहपाठ दिला जातो. आता ह्या आराखड्यात सांगितले वर्गात शिकवलेला ग्रहपाठ द्यायचा नाही, अजिबात द्यायचा नाही. ग्रहपाठ म्हणजे काय, घरी मदतीशिवाय त्याला करता येईल असा ग्रहपाठ, कोणी त्याच्या मदतीला नाही, त्यामुळे त्याला स्वतः करता येईल असा ग्रहपाठ असावा. गाईचं वर्णन लिहून आण, आईचं वर्णन लिहून. एका गुरुजींनी काय केलं, म्हणजे ग्रहपाठ तुम्हाला
आज रात्री उशिरापर्यंत जागायचं. सगळ्यात उशिरा कोण झोपतं? आई. बरोबर आहे ना? हो. आई सगळ्यात थंडी वगैरे उरकून मग शेवटी झोपते. मग तिच्यापेक्षाही जास्त वेळ आपण जागायचं. आणि आई झोपली की घरात जे तेल असेल, खोबरेल तेल वगैरे काय, ते घ्यायचं आणि आईच्या पायाला लावायचं. आणि सकाळी उद्या शाळेत आल्यानंतर काय काय घडलं ते सांगायचं. असा ग्रहपाठ दिला. आली मुलं दुसऱ्या दिवशी शाळेत आणि मग एक अनुभव सांगायला लागले. का मुलीने सांगितलं, मी उठले उशिरापर्यंत आईच्या पायाला मी तेल लावायला गेले, तशी आई एकदम दचकून उठली, हे कार्टे काय करते? मग मी तिला म्हटलं, आई तू रोज जमतेस, आज मला वाटतं तुझ्या पायाला तेल लावावं, मग मी तुझ्या पायाला तेल लावलं. मग आई रडायला लागली, मग मी पण रडायला लागली. हे शिक्षण झालं. यशवंतांची आई शिकवायची, श्यामची आई शिकवायची आणि आपली आई कळली नाही. काय ते शिक्षणाचा उपयोग? आपली आई पहिली कळली पाहिजे. नुसता आईवरचा निबंध लिहून नाही कळत, आपला आईबाप कळला पाहिजे. मूल आई बापाच्या चरणी लीनच आहे. हे या ग्रहपाठातून साध्य. अशा कितीतरी गोष्टी आहेत. या आराखड्याच्या काही बाबी मी तुम्हाला सांगतो. आता बालवाड्या ह्या पहिली दुसरीला जोडणार आहे. 3 वर्ष बालवाडीची, पहिली दुसरी हे 5 वर्ष. त्यानंतर तिसरी चौथी पाचवी हा पायाभूत अभ्यासक्रम, 6वी 7वी 8वी हा पूर्व माध्यमिक आणि 9वी 10वी 11वी 12वी हा माध्यमिक वर्ग. 10वीची परीक्षा रद्द, 12वीची बोर्ड परीक्षा होईल. कॉलेजला आर्ट्स कॉमर्स सायन्स असं राहणार नाही. कुठलेही विषय घ्या, कुठलेही विषय घ्या, 6 विषयातले 2 भाषा, कुठलेही विषय घ्यायचे. 10वीला पण तसंच होणार आहे. कळलं? 10वीला पण तसंच होणार आहे. तुम्हाला आवडीचे विषय, पाहिजे त्यावेळी परीक्षा, पाहिजे त्या विषयांची परीक्षा, हाही बदल होणार आहे. 10वीच्या परीक्षा अजून रद्द होईल का नाही याच्यावर राज्याचा निर्णय झालेला नाही. केंद्राचा झाला, राज्याचा नाही झाला. पाहिजे त्यावेळी म्हणजे एखादा मुलगा म्हटला की आता आपण काय करतो, 6 विषय घेऊन 10वीला बसायचं नाही. एक मुलगा म्हटला की माझं 4 विषयाची तयारी झालेली आहे, त्याची परीक्षा घ्या, घेतली पाहिजे. पुन्हा तो म्हटला की माझी 2 विषयाची परीक्षा झाली, घेतली पाहिजे. केव्हाही परीक्षा, पाहिजे त्या विषयाची परीक्षा. हा बदल येतोय आता. 6 विषय घेण्याचं बंधन नाही. 6 विषय घ्यायचे पण टप्प्याटप्प्याने तो सोडवू शकतो. हा बदल महत्वाचा आहे. ग्राम शिक्षण समिती आहेत, त्यांचा शाळेतला सहभाग वाढणार आहे. वर्गात पालकांना जाऊन बसण्याची पण संधी मिळणार आहे. आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की ठराविक वेळेत मुख्याध्यापकांनी शिक्षकांची भेट घ्यायची, पण काही सुशिक्षित पालक त्यांनी विनंती केली की आम्हाला वर्ग अध्यापन पाहिजे 2 मिनिटं, तर त्याला परवानगी दिली जाईल आणि नंतर त्यांनी मुख्याध्यापकांची शिक्षकांची चर्चा त्यांना करता येईल. त्याची इच्छा असेल तर तो पण काही गोष्टी मुलांना वर्गामध्ये 5-10 मिनिटं सांगू शकेल. म्हणजे समाजाचा सहभाग या पद्धतीनं वाढवायचा आहे. हा एक तुमच्यातला महत्वाचा बदल आहे. पदवीचं शिक्षण जे असेल ते कुठेही थांबणार नाही. पहिलं वर्ष पूर्ण केलं 12वी नंतर की त्याला सर्टिफिकेट मिळेल, सोडायचं शिक्षण सोडू दे. दुसरं वर्ष केलं की त्याला पदविका मिळेल, डिप्लोमा, कुठलाही विषय असू द्या. आणि 3 वर्ष पूर्ण केली की त्याला पदवी मिळेल, सर्टिफिकेट, पदविका आणि पदवी. त्याला काय नाही काय मिळणार, अर्धवट शिक्षण सुटलं असं होणार नाही. आणि पदवी ज्यांनी घेतली त्याला MA ला प्रवेश मिळेल. MA नंतर डायरेक्ट त्याला PhD करता येईल, MPhil वगैरे करण्याची गरज नाही. असे बरेचसे बदल याच्यामध्ये आलेले आहेत. मी याच्यात काही मुद्दे आणले ते फक्त बघतोय. ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्या त्या आराखड्याच्या, फारशा
मी महत्त्वाच्या ज्या पालकांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आहेत त्याच फक्त सांगितल्या. जास्त जसा जसं याची राबवणूक होईल, आता बालवाडीची पुस्तकं बनवण्याचं काम सुरू आहे, पहिली दुसरीचे सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्गांची पण पुस्तकं, अभ्यासक्रम वगैरे तो बदलत जाईल, त्याप्रमाणे होत जाईल. त्यामुळं हे जे बदल आहेत ते आपल्याला पण समजले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे. पाठ्यपुस्तकं आपण वाचली पाहिजेत पालकांनी. नवीन पुस्तकं असली आणली आपण पहिली वाचून काढायची. छान वास येतो पुस्तकांचा नव्या नव्या, घ्यायची, चाळायची, मुलाला घेऊन बसायचं. आजच पुस्तक आणली, 2 दिवस शाळा सुरू व्हायला आहेत, आपण सगळी वाचून काढूया. समजो न समजो त्यातलं काय, पण आपलं पार्टिसिपेशन, त्यातलं सहभाग त्यातला वाढला पाहिजे. ही पण अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. जेवढ्या आवश्यक बाबी होत्या त्या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पुन्हा याच्यावरची संधी आली तर आणखी काही गोष्टीवर चर्चा करू. मुख्याध्यापकांना विनंती करेन की पालकांना आणखी कुठल्या गोष्टींचं काय मार्गदर्शन हवं असेल, माहिती हवी असेल, पालकांनी त्यांच्याकडे हे करावी. ऑनलाईन त्यांनी मला फोन करून विचारलं तरी सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं प्रशासकीय वगैरे ते सांगू शकेल. एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये सगळं होऊ शकत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती चालू राहावी. म्हणून रिटायर झालं तर ते सगळं सोडून निवांत आयुष्य जगण्याऐवजी 74 वय झालं तरी पण मी असं फिरत असतो. ती तळमळ वाटते. आपल्या ग्रामीण भागातील लोक जागृत व्हावीत, पालक जागृत व्हावेत, मुलांचं कल्याण व्हावं, म्हणून या दृष्टीने ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही शांत चित्तानं सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आयोजकांनी पण चांगली व्यवस्था केली, ध्वनिक्षेपाची असेल कुठली असेल, आणि सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं मार्गदर्शन करतो.